गुड आफ्टरनून स्टुडंट्स. मागच्या प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं कॉन्वेक्स अँड कॉन्केव्ह मिरर अँड द टर्म्स रिलेटेड विथ द स्पेरिकल मिरर. इन दिस व्हिडिओ वी विल सी ड्रॉइंग ऑफ रिफ्लेक्टेड रेज, म्हणजे कॉन्वेक्स आणि कॉन्केव्ह मिररमधून कशा प्रकारे रेज रिफ्लेक्ट होतात आणि त्यानंतर कोणती इमेज तयार होते ते आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी 3 रूल दिलेले आहेत. त्याआधी आपण बघूयात द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. सपोज हियर इज अ मिरर. हा जर आरसा आहे मग तो कोणताही असू शकतो, कॉन्वेक्स कॉन्केव्ह. आणि इथे सोर्स म्हणजे आपलं जिथून रिफ्लेक्शन होणार आहे ते असेल. तर सपोज जर त्या स्ट्रेट लाईन, त्याचं जर लाईट आहे त्याच्यामधून निघणारी ती जर स्ट्रेट आरशावर पडली किंवा स्ट्रेट लाईनमध्ये जर ती मिररवर आली तर त्याच्यामधून मिररचं जे रिफ्लेक्शन आहे ते 2 पार्टने होतं. फर्स्ट वन इथे ह्या बाजूला एक, ह्या बाजूला एक आणि ह्या बाजूला एक, अशा 3 वेगवेगळ्या दिशांना किंवा 3 वेगवेगळ्या बाजूला ह्या ज्या रेज आहेत त्या रिफ्लेक्ट होताना दिसतात. म्हणजे ह्या जो सोर्स आहे त्या सोर्समधून निघणारे जे लाईट रेज आहेत ते सरळ मार्गाने आरशापर्यंत जातात. परंतु जेव्हा त्यांचं रिफ्लेक्शन होतं तेव्हा ते 3 सेपरेट बाजूनी आपल्याला रिफ्लेक्ट झालेले दिसून येतात. सपोज आपण आरशाला नाव दिलं MN, त्यानंतर हा QP, दिस इज अ B, C आणि A. सो how do we determine the direction that an incident ray will take after the reflection from a spherical mirror? In this figure, MN is a spherical mirror and ray AQ is an incident on it. तर बघा MN काय आहे, आपला स्पेरिकल मिरर आहे आणि जो AQ आहे तो इन्सिडेंट रे आहे. सो incident ray on a mirror, CQ is a radius and therefore is a perpendicular to the mirror at Q. CQ काय आहे तर CQ ही या रेडियस आहे, याची त्रिज्या आहे आणि ती याच्यासोबत परपेंडिक्युलर आहे. सो दस द अँगल AQC, द अँगल AQC is the incident according to the laws of reflection. Angle of incidence and angle of reflection are of the same measure. म्हणजे जर आपण परावर्तनाचा नियम बघितला तर हा जो रिफ्लेक्शनचा जो अँगल आहे हा AQC तो काय असणार आहे, तो या अँगलला म्हणजेच हा जो दुसरा अँगल आहे या दुसऱ्या कोणाला तो समांतर आहे. म्हणजे या 2 कोणांमधील जो अंश असेल किंवा किती अंशाचे कोण आहेत तर दोन्ही हे समांतर अंशाचे कोण असणार आहेत हे आपल्याला दिसून येईल. सो वाईल ड्रॉइंग द रिफ्लेक्टेड रेज QB, देन अँगल COB मस्ट बी इक्वल टू द अँगल AQC. आणि जेव्हा आपण इथून QB हा रेज ह्यातून रिफ्लेक्ट होणार तेव्हा जो तयार होणारा अँगल आहे QBC, तर CQB हा अँगल हा AQC या अँगलशी पॅरलल असेल. AQC इज पॅरलल टू द QBC, या अँगलशी हा अँगल पॅरलल असेल. ह्या दोन्हींमधला जो डिस्टन्स आहे तो आपल्याला सेम असल्याचे आढळून येईल. त्यानंतर इथे रिफ्लेक्शनचे 3 नियम दिलेले आहेत, 3 रूल्स आहेत. द फर्स्ट रूल इज रूल फर्स्ट आहे, इफ अन इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस देन द रिफ्लेक्टेड रेज पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस. सी, if an incident ray, suppose this is a mirror, हा आहे प्रिन्सिपल ॲक्सिस. जर याच्यामधून इन्सिडेंट रे म्हणजे जाणारा जो प्रकाश किरण आहे तो जर या प्रिन्सिपल ॲक्सिसला समांतर असेल तर बघा आहे का इक्वल आहे. जर यामधून जाणारा हा जो प्रकाश किरण आहे तो जर प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल, सो द रिफ्लेक्टेड रेज पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस. तर याच्यामधून जो रिफ्लेक्टेड रेज जो परावर्तित किरण असेल तो कशामधून पास होईल तर इथे जो प्रिन्सिपल फोकस असतो F त्या प्रिन्सिपल फोकसच्या आरपार जाऊन तो परावर्तित
होणार. कधी? जेव्हा हा जो रेज आहे किंवा हे जे प्रकाश किरण आहे, हे प्रकाश किरण ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसला जर इक्वल असेल, या दोन्हींची लांबी जर सेम असेल, तर आरशामधून परावर्तित होणारा जो किरण आहे तो या प्रिन्सिपल फोकसला छेदून बाहेर निघून जाईल. असा आहे हा पहिला नियम आणि त्या पहिल्या नियमामध्ये अशी डायग्रॅम तयार झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरा नियम बघूयात. ह्या सगळे मी तुम्हाला जे रूल्स आहेत ते नोट्समध्ये दिलेले आहेत, त्यामुळे इथे लिहिण्याची जास्त गरज नाही. मग तुम्ही इथे बघू शकता दुसरा रूल्स आहे, इफ ॲन इन्सिडेंट रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस. आता बघा, हा मिरर आहे, इथे आहे प्रिन्सिपल फोकस. मग याच्यातून येणारी जर रेज जो आहे, समजा हा जो रेज आहे तो या प्रिन्सिपल फोकसमधूनच आरशाकडे गेला, प्रिन्सिपल फोकसला छेदूनच जर तो आरशाकडे गेला, तर त्यापासून तयार होणारा जो रिफ्लेक्टेड रेज आहे तो प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असतो. पहिल्या रूलमध्ये आपण काही बघितलं, जो किरण हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असतो, तर त्या किरणापासून निघणारा जो रिफ्लेक्टेड रेज आहे तो प्रिन्सिपल जो फोकस आहे त्याला छेदून परावर्तित होतो. दुसऱ्या रूलमध्ये काय म्हटलंय, जर हा जो प्रकाश किरण आहे, जो लाईट रेज आहे, तो जर ह्या प्रिन्सिपल फोकसला छेदूनच जर आरशाकडे गेला, तर त्या आरशामधून जो रिफ्लेक्टेड होणारा जो रेज आहे तो प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असतो. हा झाला दुसरा नियम आणि त्यामधून तयार होणारी ही क्लिअर इमेज आपल्याला दिसून येते. आणि त्यानंतर तिसरा रूल आहे, इफ ॲन इन्सिडेंट रे पासेस थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ द मिरर, देन द रिफ्लेक्टेड रेज ट्रेसेस द सेम पाथ बॅक. तर इथेच मी तिसऱ्या रूलचं डायग्रॅम बनवते. बघा, इथं रूल 3 लिहूयात आपण. आता इथं कर्वेचर आहे C. तर मग त्यांनी काय म्हटलंय, जो इन्सिडेंट रे आहे म्हणजे त्या सोर्समधून निघणारे जे प्रकाश किरण आहे ते जर या कर्वेचरला छेदून आरशाकडे जात असेल, तर त्याच्यापासून तयार होणारी जी प्रतिमा आहे पुन्हा त्याच मार्गाने परावर्तित झालेली, रिफ्लेक्टेड झालेली आपल्याला दिसून येईल. कधी? जेव्हा हा प्रकाश किरण या कर्वेचरला छेदून आरशाकडे जातो, तेव्हा आरशामधून निघणारा जो रिफ्लेक्टेड रेज आहे पुन्हा त्याच मार्गाने रिफ्लेक्ट होऊन बाहेर आरशातून निघून जातो. अशा प्रकारचे 3 नियम आहेत रिफ्लेक्शनचे आणि त्याच्यापासून 3 डायग्रॅम तयार झालेल्या आपल्याला दिसून येतात. पहिला नियम काय आहे, तर इफ ॲन इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, देन द रिफ्लेक्टेड रेज. बघा, मी इथं नियम लिहिते म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल. इफ ॲन इन्सिडेंट रे, इथं लिहिते, इन्सिडेंट रे इज पॅरलल. कशाला पॅरलल असला पाहिजे, तर टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिस, देन रिफ्लेक्टेड रेज passes through the principal focus. Write down this in your notebook and draw this diagram. इथे डायग्राम पण काढते मी, बघा, म्हणजे तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात येईल. हे 3 रूल्स एक्झाममध्ये विचारले जातात. दॅट इज अ प्रिन्सिपल ॲक्सिस, दिस इज अ कर्वेचर, दिस इज अ प्रिन्सिपल फोकल. जर इन्सिडेंट रे हा असेल इथून पॅरलल ॲक्सिसला पॅरलल असेल, तर त्याच्यामधून निघणारा रेज हा या बाजूला परावर्तित होतो. देन सेकंड रूल, ही डायग्राम सेकंड रूलचीच आहे पण ते आपण छोटी काढूयात, बघूयात. इन्सिडेंट रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस. इन्सिडेंट रे passes through
प्रिन्सिपल फोकस किंवा आपण एफ म्हणू शकतो. एफ इज अ प्रिन्सिपल फोकस. देन द रिफ्लेक्टेड रेज इज parallel to principal axis. ओके, त्याची डायग्रॅम बघा. त्यांनी काय म्हटलंय, जर प्रिन्सिपल रेज हा ऑलरेडी फोकल लेंथमधून गेला तर तो प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असतो. ही त्याची डायग्रॅम. ड्रॉ दिस डायग्रॅम. आणि इथे आपण रूल 3 लिहूयात. ड्रॉ दिस. मग मी रूल 3 लिहिते म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही, तुम्ही जम्बलिंग करणार नाही. तर पहिला रूल काय समजला तुम्हाला यातला, जर इन्सिडेंट रे आहे म्हणजे सोर्सपासून निघणारा जो किरण आहे तो जर या प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल तर त्याच्यापासून आरशापासून निघणारी जी प्रतिमा आहे ती या फोकल लेंथला किंवा प्रिन्सिपल फोकलला छेदून मग बाहेर जाते. दुसऱ्या नियमामध्ये आपण काय बघितलं, जो इन्सिडेंट रे आहे जर जो फोकल लेंथला छेदून आरशाकडे गेला तर त्यापासून तयार होणारी परावर्तित प्रतिमा ही प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असते किंवा समांतर असते. आणि आपण तिसरा नियम बघूयात आता. रूल 3. Incident rays passes through the center of curvature. Incident rays passes through center of curvature, then reflected rays traces the same path back. Traces the same path back. यामध्ये बघा, this is a principal axis, this is a principal focus and this is a curvature. समजा जर इन्सिडेंट रे ह्या कर्वेचर मधून आरशाकडे गेला तर यामधून परावर्तित होणारा जो किरण आहे तो पुन्हा त्याच मार्गाने बाहेर निघून जातो. तर अशा प्रकारे रिफ्लेक्शनचे हे 3 नियम आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. सो हे 3 नियम व्यवस्थितपणे तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि त्यापासून मिळणाऱ्या ज्या डायग्रॅम्स आहेत त्यासुद्धा व्यवस्थितपणे तुम्ही लक्षात घ्या. तर तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे यापासून कोणकोणत्या डायग्रॅम्स तयार होतात हे तुम्हाला व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये समजलं जाईल. डायग्रॅम काढून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थितपणे. हे रूल्स आणि त्यापासून तयार होणाऱ्या ज्या इमेजेस आहेत त्या तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा विचारल्या जातात. अकॉर्डिंग टू द रूल्स ड्रॉ द following diagrams. So we can study the images produced by the spherical mirrors by drawing the last diagrams. So a ray diagram is a depiction of the path taken by the light rays. To draw a ray diagrams we use the following rules which are based on the laws of reflection of light. So we can see the rule first. If an incident ray is parallel to the principal axis, then the reflected rays passes through the principal focus. Rule number 2. If an incident ray passes through the principal focus of the mirror, the reflected rays is parallel to the principal axis. And rule number 3. If an incident ray passes through the center of the curvature of the mirror, the reflected rays traces the same path back. We will stop here. In next video lecture we will study about the images formed by the convex and concave mirror. There are many different images formed by the concave and convex mirror. Some images are virtual, some are real, some are inverted. So we will
study in the next video lecture.